आला का 10 प्यायला बसल्यावर गालास लागतो का नाही? तुझ्या बापानं काय शिकवलंय का नाही? होय गे बुंडे, आणशील का नाही गालास येरवाळी? घ्या गालास. वत गालासात नीट वत. वारं सुटलं या तुमच्या सकट जायचं उडून. बास कर की. हा तो काय पैसे दिले ते का मला दारू आणाले? नीट नीट हे कसला माल आहे? कोरा करकरीत. हातबट्टी. हा हातबट्टे का? कांट्रा दिन ब्रँड आहे. पाणी कोण कोण घेऊन यायचं पाणी? दारूत पाणी वाटायला कोर पेल्यावर नाही माझा एअर लिव्हर वाजवायचा. बाद झाला तर झाला प्या. देन तोंडा ठेवून फाट द्यायचा पाण्यात. खापराचं तोंड ऐकून असतं यायला सांगन तेवढंच करायचं. मापातच पाणी वाटायचं आणि मापातच. घ्या पाणी. लेवल कोण करून द्यायचं? लेवल करून दे फाटकीर चाल. बघा बस की त्याची तरतरी निघून तोंड फट तशी वाजवीन एक कानाखाली. बापा घरनं पैसा आणते मला 10 रुपयाला. होय ग बुंडे? बापाचं नाव काढायचं नाही. कांटा दिन ग बस. जा की चकना बिकना ना देन कांटा फारसाना बिरसाना आहे का नाही घरात? होय ग बायको केली हिला लेवल करायला किती पाणी लागतं ते माहित नाही. दारू पेताना गलास असावा हे माहित नाही. बरं पेल्यावर चकना लागतो हे माहित नाही. असं वाटतं की काय म्हणली? घ्या व्यवस्थित बोला व्यवस्थित. अहो घ्या खावा. 10 रुपया त्याच्यावर चकना खा. अजून शेंगदाणा फुटाणा आणू काय? हाय ना आणखी आणखी शेंगदाण्याला पैसे आहेत का घरात? अहो बर का लय बोलायचं नाही बरं का. पठ्यानं काष्टानं बांधलंय. काय तुझ्या घरनं आणून इथं बांधलं नाही मी. हो हो हा फुटके हातानं आलती. 4 भांडे दिले तुझ्या आई बापानं. म्हणजे काय लय मोठे सावकारीन झाले काय तू? होय मी का कुठे म्हणते परपंच बिरपंच दिलाय? मी कुठे म्हणते सावकारी नाही म्हणून. हा आम्ही बेकार. आम्हाला काय येत काहीच नाही. लय बोलतेस वाटत नाही का? लय बोलतेस माझ्या पुढं बोला नाही ना तर निघा चालतोय दारात माझ्या. तिकडे तोड करा मग मागं बसून बोलते. ना तुझे पुढं बोलायचं ना कोण म्हणलं होतं? लय बोलती तुझ्या. चल चालतंय दारात ना माझ्या. मोठी जॅगिरी घेऊन आल्या का बोलतीस होय ग? हे जिपरे आता र तुला काय मस्ती आली काय रे? निघ दुसरी बायको करून आणि पट्टे मी. तुला वाटत नाही माझ्या चढलेली सकू बोलते? सकू नाही मी बोलतोय. आताच्या पिढीला हे असलं जमायचं का? हे पुन्हा बघाय भेटायचं नाही असं ता घरी बनवलेलं. नुसतं टीव्ही मोबाईल पाहिजे पुरीला. आता काम नको. तात्या काय ग पुरे? तुम्ही इथं बसलाय ना? काय बरं झालं? झालं. मला वाटलं गावात चाल. काय झालं? हो का? काय कारण नसताना माझ्या नवऱ्याने मला मारलं या. हा? हा आणि आता त्याची अशी मस्ती मी उतरवायची का नाही? काय सोडूच नका त्याला अजिबात. काय बोलते? काय राहिलंच नाही पाहिजे त्याचं बघा. कमन मारलं पण असं काय मोकळायला लागली वय पुरीला मारायला? हा मग मी घरचं काम करायचो, रानातलं काम करायचो, सगळ्या गोष्टीतलं काम करायचो. बर मी काय म्हणतो, हा. तुझी काय चुकी आहे का? माझी असे बोर्ड दाखवाय चुकी नाही बघा. मग त्याला सोडतच नाही. हा. त्याला आता बघतोस. नाही नाही त्याची मस्ती अशी उतरवा ना तुम्ही. अगं बाय 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 थरच कापला पाहिजे. थांबा आता असं करू आपण राजाला घेऊन जाऊ बरोबर. आणि त्याच्याकडे मी बघतो आला का पुढील मारतोय म्हणजे काय. नाही नाही असा कापा का नाही खसा खसा नाही नाही त्याला आता सुट्टीच नाही. बोकुड कापल्याकतच ही अजिबात मास्कांड आहे का नाही? मास्कांड अजिबात राहिलं नाही पाहिजे ना बघा. त्याला आता ठेवतच नसतो. उलगडायचाच असा. हा पुरीला मारतोय म्हणजे काय. हा मस्ती आली वय. चल चला चला राजाला घेऊ. 2 माणसं घेतो आणि बघतोच त्याच्याकडे. सासू सासरा दीर्घकट मारत होत तर का आवाज नव्हता. हो आणि आताच्या पुरीत लगी एवढं काय झालं तर लगेचच हे करते. ते काय करायचं माणसाच्या. बर येलाच भाऊ
काय काय चाललंय काय तुझं नक्की? काय चालायचं तेव्हा हा? आल ते पाहुणे आले ती कोंबड्या न्यायला आलतो. पाहुणा आला की बरोबर कोंबडा खसकावणार आणि मित्र नाही तुला दिसणार कधी. अरे मित्र कधी म्हणलंच नाही मला जेवायला घाल म्हणून. म्हणजे म्हणावं लागतं का? मग बर मला सांग ते तात्यांच्या जावायचं काय मॅटर झालं तू पाठीमागच्या आठवड्यात गेलता तिकडे? अरे काय त्याचं पुस्तक सांगतो ते तात्याने गेलो हा तिथं त्यांनी काय मॅटर करून ठेवता त्याच्या आयला ते आला ना आमच्या चांगलं. बर अरे मार खाता खाता वाचलो 2-3 ठोकं पडलं. हा. त्याचा मी म्हणत नाही की मला ठोकं पडलं म्हणून कसं तरी पळून आलो बाबा नाही तर आय घालो कुत्र्यागत हाणला असता आम्हाला. तू काय पण सांगू नकोस. तुझं कसं आहे माहितीये का एवढं असलं की एवढं सांगतोस तू. बर जावायला वारे आहे तो. बर एका दिवशी फोन आला ना हा जावाय ना असा मॅटर केला तो मॅटर आपल्याला सॉल्व करायला जायचंय मग तेव्हा माझ्या विश्वास ती बसला जाऊ दे जेवाय घाल एका दिवशी कोंबडा काप. हा घालणार की 100% घालणार. राजा भाऊ आत्ताच आत्ता चला माझी मारले पोरीला काय सांगतो जावायचं आता पक्की जिरवायचीच. अहो तात्या ह्या पुरीचं लगीन मी ठरवलंय. आवले मी येणार. पोरीला एक काम करू जाताना दांडकी बिंडकी घेऊन घेऊ. चला. असा काढून हाताखाली त्याला. एक काम कर येलास चल चल पटकन. तुमचं तुम्ही जावा आमच्या तुमचा विश्वासच नव्हता म्हटल्यानंतर आम्ही तुमच्या पाया पडतो तुमच्या अरे, तुम्ही निघा. चला, नाही, चला, नाही, चला. नाही, नाही, तुमचं तुम्ही. तात्या सुट्टी द्यायची नाही त्याला. खरे लय मस्ती आली रे खुशालीत बसलंय. पुरीला मारतोस होय. अरे मामा काय फोन नाही काय नाही अचानक झालाय तुम्ही बी. आर तुझं टाळ का आणू का? अहो तात्या काय बोलत बसला ठोका टाका याला. काय रे, असं कसं ठोका टाका लगेच ठोका टाका असतं काय रे जेव्हा पाहुणे बोलतोय लगेच म्हणतोय ठोका टाका. नाही नाही तू पुरीवर ठोकं टाकतो ती चालतं. अहो पाहुणं मी तुम्हाला मारायला नाही म्हणलंय का बसा की माझ्या दारात आलाय म्हणजे तुम्ही माझं कोण आहे? कोण आहे म्हणजे? पाहुणा आहे मग आहे का नाही? मग आलेल्या पाहुण्यांचा दारात आलेल्या पाहुणचार करायचा असतो का नसतो मला सांगा. तात्या तुम्हाला सांगतोय अजिबात काय ऐकू नका. अहो बघताय काय टाका ठोका ह्याच्या. हा भाई रावले गे ठोका टाका तात्या बोल बच्चन आहे. तात्या अक्का म्हणून पोरीला मारलं तेवढं मला तू सांग आधी. अहो, सांग तू सगळं बसून मिटू पण आपण 2 मिनिटं माझं ऐकून तरी घ्या. आता मला सांगा उद्या जर तुम्ही माझ्या दारात मोकळ्या हातानं माघारी गेला गावात आणि 4 दिवसानं तुम्हाला एखादा आमच्या गावचा पाहुणा रावळा भेटला तर काय म्हणसान? नाव ठेवलं आयला का? पाहुणं बेकार आहे. दारात गेलो तर साधं पाणी सुद्धा दिलं नाही मग चला का ना तुम्ही हे पुरे जा पटकीनं पाण्यात ना हे नाही घेऊ दुसरा जप हे तांब्याने तिथं किचन मध्ये ओतून पाणी घेऊन या झालं घर पळ. पाहुणे आले ते त्यांना काय बेन पाणी पाचता लावते दारात ना माझ्या मोकळं. नाही नाही तात्या बघितलं का आपण असून तो आरेरावीची भाषा बोलतोय तसं पोरीला. नाही मग संस्कार वळण पाहिजे का नाही? दारात आलेल्या पाहुण्याला किंमत दिली पाहिजे का नाही? नाही नाही म्हणजे आम्ही काय संस्कारच केले नाहीत का पुरीवर? तसं नाही हो. तुम्ही आता हे तो येऊन बसलाय तात्या, कुत्र्यासारखं माझ्या दारात येऊन बसलाय आज म्हणजे बघा बघा कुत्र म्हणतोय. तसं नाही तात्या म्हणजे कुत्र्यासारखं दारात येऊन बसलाय तुम्हाला तुकडा टाकल्याशिवाय मी माघार लावणार आहे का? तुला असं चिपली आणाय पाहिजे का नाही? अहो, तात्या कुत्रा म्हणतोय रे मला. तसं ना पोरीला हाणतोस. मी जर तुम्हाला पाणी लावणे पाहुणचार नाही दिला तर दारातल्या कुत्र्याला आपण कसं नुसतं एवढं बघत बसतो तसं बसल्यावर माणसाला पटंग का मनाला? तात्या मिटवायचं बघा. थांबा मिटवू घ्या आपण. हा, मग मी काय करतो इथं? हा. काय करतो इथं मी आता? पेत बसलाय. असलं पितन काय करतोय तेव्हा? मामा मी दारू पितोय बरोबर. हा. काय चुकलं का माझं? नाही चुकलं. मग माझं म्हणणं काय माहित आहे का मी जर दारू पितोय उद्या माझ्या गावातला एखादा तुम्हाला जर कोणी पाहुणा रावळा भेटला बर तुम्ही काय म्हणसान? आयला रे मोठी पाहुणा भांगारात दिसतंय एकटं दारू पितोय पण म्हणलं सुद्धा नाही की प्यायला या म्हणून म्हणचाल का नाही, नाही? म्हणायला कशाला माणसं म्हणते तीच तो भांगार आहे म्हणून. मग हे तर मला नको आहे ना. तुम्ही काय करा हा. जाके गाला सांदोन ना ते कांटा ते तर लाडा मेवणार सासरा येऊन थांबला तसं नाही पेल्याशिवाय लावतोय आम्ही. तात्या, थांब जरा थांब. तात्या, काय आपल्या म्हणतो? समोर असा गलास बोलूया. घेऊन येतो. गलास घेऊन ये जा मामा काय कळतंय ना मामा. 2 मिनिटे तर बसा निवांत तुम्ही. हो का ही अर्धी शिल्लक आहे. हे हे काय करतो हो का एवढं पुरणार नाही तुम्हाला. फाडदेशी जातो हा. 2 कोटरा घेऊन येतो आणि अर्धा किलो मटण बी आणतो काळजी करणार का? निवांत खायचं प्यायचं आजचा दिवस सपरून राहायचं झोपा बिपा निवांत. काय तुम्हाला मारायचं उद्या मारा. मी मारायला नाही म्हणलं का तुम्हाला मला? पुरे चकना आहे का? थांबा चकना आणायला लावा की. बोल नको. वाल हा वळा. बर मी 2 कोटरा घेऊन आलो लगेच. लगेच आलो पाहुण्याला पाहुणचारच करतो मा मोर सारखा चेपला माग. तात्या
काय आहे? मिटवायचंय आपल्याला. काय लय बोलून चालणार नाही. हा मिटू आपण. ए आणखी चाकणं. अरे पण पोरीला मारतोय ना का हिचं काय टाळकं भिरलंय का? बोलू की आपण. हा मिटवायला ना आपण. मिटू आपण. थांबा. धर पाणी घ्या. देऊ का तुम्हाला? घ्या. तुम्ही बिना जावायासारखंच आहे बघा. काम जरा त्याला विचारू दे हे जर चाललंय काय नक्की मारतोय का म्हणून. तात्या तवर करा सुरुवात तुम्ही. घ्या तुम्हाला. नाही मिटवायचंय बरं का तात्या, पण कसं आहे पाहुणचार पण झाला पाहिजे ना. हा तात्या जावाय तुमचा माणूस कसा आहे की? जावायला भारी बरं का आपला. मला काय म्हणायचंय, पोरीचीच काहीतरी चूक असेल तुम्ही तुझ्या अंगात लय मस्ती दिसते मला तर वाटतंय. दोन तडाखा टाका तुम्ही. तुझ्याकडनंच काय त्याचं चुकलं असणार आहे, त्याच्याशिवाय ही भांडण पेटलेलं नाही लक्षात घे. पाहुणं चांगलं आहे तसं. अगं घरात भांडण लागलं ना ती एक जणांनी नमतं घ्यायचं असतं. बरोबर आहे. तोंडाला तोंड देत बसली की भांडण पेटत जाणार आहे. पाहुणं कसं काय नाही अजून. पाहुणं तुमच्यासारखंच आता. असू दे आता कसं तरी मिटवून आपला संसाराचा गाडा पुढे टाकला पाहिजे लक्षात की. असं उठ घराकडे पळायचं नाही कधी. नाही नाही चालू द्या आता तुमचं. मी निघते आपल्या माझ्या कामाला. राहिली का रे थोडीशी त्याची. पाहून 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 कुठे गेली? हे आलो मग म्हणून पलीकडे सारखा व्हायचं. आपल्याला जावं एक नंबर आहे बरं का. तुम्ही काळजी करणार का? दोन ब्रँड आणले बेकार बेकार. कशाला काय करायचं तसलं. काय करायचं ते? तो आम्हाला बिका म्हणतो का? बिकडा मी पाहुणं दारू नाही गेलो. तो काय म्हणला मागचं पैसे दे काय आणताय म्हणलं गावात जर पट्ट्या जर नादाला लागला ना एखादा अख्खं गाव पेटवून टाकीन. सुट्टी देऊ नको सुट्टी द्यायची नाही. राखेल लागल नको पेटू. नादाला गावात आपण राखेल कुठं नाही आणावं गाव पेटवायला. तुम्ही प्या की तुम्ही काळजी करणार. मामा घ्या तुम्ही अरे पाहुणे तसं नको करू. तुझंच दे बाबा मला. घ्या. त्या पाहुणे नको काय करायचं. तुम्ही उगाच तक्रारी घेत बसता. हा ना तुम्ही ते मारणार हे काय संध्याकाळच्याला तुंबा ठेव आपण आणखीन शिल्लक. तुम्ही काळजी काय करताय. घ्या की पाहुणा. नाही मला ओव्हरलोड झालोय मी आता. आपल्याला सोसत नाही. आपलं काय आपल्या लिव्हरला जरा प्रॉब्लेम आहे. लिव्हर वरचीवर बदलायला लागतो मला महिन्याला. त्याच्यामुळे मी लय पेत नाही. कोंबडी आणली कोंबडी. कोंबडी शिजाय दिली की पर अजून आता शिजलेली असेल. ओरका तुम्ही हाना काला जेवढा. त्या पुरीला सांगा आळणी पाणी द्या मला प्यायला. कोणाला मला आवा नुसतं पाणी. हो. पावशर सुक मटण खाऊन जायचं आणि पाणी म्हणताय पाहुणं. मटणाचा कोण खातो कुत्र खातो? एवढं मला बेकार. आळणी पाणी तुम्ही रे पाहुणे लय तकलीफ घेतली बरं का आमच्यासाठी. अहो मामा तुम्ही काय रोज येता होय माझ्या घरी तवा. आणि तुम्ही मला सांगा तुम्ही म्हणसाल की पाहुणं सारखं पुरीला का मारत बरोबर का नाही. हे बघा ही महत्वाचा मुद्दा आमचा विसरलो होतो. तात्या बघ नका टाका ठोका तुम्ही तात्या. नाही मारायचं सकाळ ठरलंय ना आपलं मला मारायचं. ऐका मामा कामन मारायचं पुरीला. तुम्ही कामन मारलं आमच्या पुरीला. ऐका की मामा 2 मिनिटं ऐका. आता मला सांगा मी तुमच्या पुरुषच्या कानाखाली 2 दिल्या बरं. तेव्हा आज तुम्ही माझ्या दारात आला का नाही. इरीवारी जत्राला जरी बोलावं तर तुम्ही माझ्या दारात येता का. काय याचं कारण पाहुण्याच्या दारात आम्ही जात नाही. आज कसं का ना तुम्ही माझ्या दारात आला. पट्ट्यानं का पाहुणचार केला. पट्ट्याने केला ना पाहुणचारी. पट्ट्याने काय म्हणतो. पट्ट्या केला ना पाहुणचार. वरची वर असंच पुरीला 2-4 तडाखा दिलं. आणि पोरगी जरी सांगायला जरी आली विश्वास ठेवा नाही डायरेक्ट निघून यायचं मायापाशी फुल म्हणजे तू पुरीला देणार का? मग त्याशिवाय तुम्ही माझ्या दारात येणार आहे का. म्हणजे तो आम्ही तुझ्या दारात यायचं म्हणून आम्ही काय असं काही बेकार बेकार. दारात द्यायला. मला पाहुणे दे नाही ते. हं? कोण येतं का पाहुण रावळा माझ्या दारात येतो कोण. एक काम कर त्याला नाही बोललो तुम्ही मला बोल. चालते तात्या हा ना तेवढा. बरं चला घरात
ताटी केली असती उठा हा? उठा एक ताटी केली असती ना शिजलं- जेवण शिजलं शिजलं होय. कवा शिजलं कुकर बारीत लाणलाय मी त्यात टाकलंय अजून तिनं कवा जण धडा धडा चुली भाकरी केली उठा तुम्ही चला चला तुम्ही. चला उठा काय पाहुण्याने बिल काय माहिती तकलीफ घेतली खरं तर सांगायचं कुठे गेलंय इकडे इकडे या. हा इकडे 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 हे इकडे जायचं